आजच्या या व्हिडिओमध्ये इडली सोबत खाण्याकरिता माझ्या स्टाईलने केलेला सांबारची रेसिपी शेअर करतोय। ही रेसिपी ट्रेडिशनल जी पारंपरिक सांबारची रेसिपी असते त्यापेक्षा थोडी वेगळी आहे। महाराष्ट्रामध्ये 12ही महिने मिळणाऱ्या भाज्यांपासून हा सांबार केलेला आहे आणि इडली बरोबर खरंच खूप छान लागतो। इडली बरोबर खाण्याकरिता सांबारचे खूप सारे प्रकार आपण करू शकतो, तर त्यातील एक प्रकार मी सांगत आहे। नमस्कार, मी धीरज तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल सांबारची रेसिपी बघतोय, तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे। यामध्ये 1 चमचा मसूर डाळ सुद्धा आहे। डाळी अगोदर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून 15 मिनिटे भिजत ठेवायच्या। डाळ भिजत आहे तोपर्यंत समोरची तयारी करायची। तर भाज्यांमध्ये इथे मी 2 गावरानी टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटो चवीला आंबट असायला हवे। 1 वांग आणि पालक घेतलेली आहे। पालक व वांगी या अशा भाज्या आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये 12ही महिने मिळतात आणि सांबारमध्ये इतर भाज्यांपेक्षा याची चव छान लागते। त्यानंतर गाजर घेतलेला आहे। गाजरच्या जागेवर कोणतीही सीजनल भाजी किंवा घरी जे अवेलेबल भाजी असेल ते तुम्ही घेऊ शकता। या जागेवर मुळा, भोपळा, दुधी या सर्व भाज्या वापरू शकता। सोबतच एक कांदा घेतलेला आहे। त्यानंतर डाळीतील पाणी काढून कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये डाळीच्या दुप्पट पाणी घालून वरतून पाव चमचा हळद घालून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। कुकर थंड झाल्यावर डाळ जी आहे घोटून घ्यायची आहे। वरतून आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। थोडीशी पातळ डाळ ठेवायची कारण याला आपण आणखीन शिजवणार आहोत। तर ज्या भाज्या आपण घेतलेल्या होत्या त्या इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहे। तर कांदा उभा चिरून घ्यायचा, गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, वांगी सुद्धा बारीक चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहे। त्यानंतर 1 मिरची घेतलेली आहे, टोमॅटो सुद्धा बारीक चिरलेला आहे आणि पालक सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर कुकर पुन्हा गॅसवर ठेवून गॅस सुरू करायचा आहे आणि या सर्व भाज्या यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत। तर भाज्या नंतर घालण्याचं कारण म्हणजे सांबारमध्ये भाज्या दिसायला हव्या आणि सांबार खाताना भाज्यांचा दाताखाली हलकासा क्रंच यायला हवा, म्हणजे त्या खायला छान लागतात। जर तुम्हाला भाज्या डाळीबरोबर एकसंध शिजलेल्या आवडत असेल तर जेव्हा डाळ शिजवली त्यासोबतच तुम्ही या सगळ्या भाज्या घालू शकता आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ शकता। भाज्यांसोबतच इथे मी 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला घातलेला आहे। ज्याही ब्रँडचा सांबार मसाला तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता। वरतून चवीनुसार मीठ आणि 10 ते 12 मिनिटे मीडियम टू हाय फ्लेमवर भाज्या सॉफ्ट होतपर्यंत चांगली उकळी काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता भाज्या आपल्या सॉफ्ट झालेल्या आहे, शिजलेल्या आहे। आता यामध्ये मी चवीनुसार गूळ, आमचूर पूड आणि कोथिंबीर घातलेली आहे। तुम्हाला किती चटपटीत हवा आहे त्यानुसार गूळ आणि आमचूरचं प्रमाण घ्यायचं आहे। हे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर याला एक फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा मोहरी, थोडेसे मेथीदाणे, आलं लसूण पेस्ट, किंचित हिंग, कढीपत्त्याचे पानं, 1 चमचा धणेपूड, जिरेपूड आणि आवडीनुसार तिखट घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची। ही फोडणी थोडा वेळ परतून घ्यायची आणि लगेचच यामध्ये जो सांबार आपण तयार करून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे। हे मिक्स करून झाल्यावर आणखीन 2 ते 3 मिनिटे चांगली उकळी काढून घ्यायची। फोडणी जी आहे सांबार बरोबर मिक्स झाली पाहिजे। तर इथे आपला हा सांबार तयार आहे। अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे आणि इडली बरोबर खायला खरंच खूप छान लागतो आणि खास करून हा सांबार पौष्टिक आहे कारण भाज्या ज्या आहे आपण ओव्हरकुक केलेल्या नाही। तर नक्की ट्राय करून बघाल। कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।